भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत। हे दोघे तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते। ड्रॅगन या स्पेस एक्सच्या माध्यमातून आणखी 2 अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते। खरं तर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे 2 अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षण यान असलेल्या स्टारलाइनर मधून आंतरराष्ट्रीय स्थानकाकडे झेप घेतली होती। तिथे 8 दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते, मात्र त्यांच्या अंतराळ यानामध्ये बिघाड झाल्यामुळे दोघेही तिथेच अडकून पडले। सरते शेवटी आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्च रोजी दोघेही सुखरूप पोहोचले। अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले आणि अवघ जग त्यांच्या घर वापसीने भारावून गेले। त्यांच्यासोबत क्रू 9 चे आणखी 2 अंतराळवीर होते। अमेरिकेचे निक हॅग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव अशी त्यांची नावे आहेत। भारतीय वंशाच्या अमेरिकन सुनीता विल्यम्स हे केवळ 8 ते 9 दिवसाच्या परीक्षणासाठी गेले असता तब्बल 9 महिन्यापेक्षा जास्त त्या अंतराळामध्ये अडकून पडल्या होत्या। परंतु आत्मविश्वास न खचता सातत्याने केलेले त्यांनी प्रयोग, सातत्याने केलेले संशोधन आणि ठेवलेले धैर्य याचं मनापासून कौतुक करावे लागते। सुनीता विल्यम्सच्या जिद्दीला, तिच्या प्रेरणेला आणि साहसाला आमच्या बातमीपत्राकडून कोटी कोटी सलाम। सुनीता विल्यम्सचे काही क्षणचित्रे पाहूया आमच्या बातमीपत्राच्या माध्यमातून।